मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतोय, तुंबाडची मंजुळा हा जो चित्रपट आहे याचा मी आजपर्यंत खरं सांगेल, मी खोटं नाही बोलणार, ट्रेलर पण नव्हता बघितला. आणि जेव्हा प्रीमियर बघितल्यानंतर मला जर हे आधीच माहिती असतं ना की हा कन्नडा फिल्म सू फ्रॉम सो, ओके, त्याचा रिमेक आहे, तर मग मला म्हणजे एवढी एक्साइटमेंट पहिले नसती. पण म्हणजे मला एवढं लक्षात आहे की किती वेगळ्या तऱ्हेने या चित्रपटाचं प्रमोशन केलं गेलं होतं. की म्हणजे लोक म्हणायचे की देऊळ बंद टूला वगैरे पण आता येणाऱ्या चित्रपट जो आहे तो टफ देईल, हे होईल, ते होईल. सगळ्यात पहिली गोष्ट हो, तो सू फ्रॉम सो काहीतरी आहे ना, का सो फ्रॉम सू, जो पण तो चित्रपट आहे तो मी बघितलेला कन्नडा, ओके. आणि त्याचं इतकं हाईप केलं गेलेलं की तो मला ओरिजिनल पण एवढा काही खास नाही वाटलेला, एकदम सिरियसली. आणि यांनी त्याचा रिमेक पण, आणि मी तर ऐकले बॉलिवूड पण रिमेक बनवते. अरे ठीक आहे यार, कॉमेडी येतो थोडा, पण खूप ॲव्हरेजचा मूवी आहे रे तो. आणि त्याचा हे लोक चित्रपट त्याचा रिमेक बनवत आहे, हे जर मला काल माहिती असतं आधीच, तर प्रीमियरने म्हटलं, प्रीमियरचं काही मला डिसअपॉइंटमेंट नाही आहे एक्स्ट्रा पैसे गेल्याचे, पण माहिती पाहिजे होतं या की रिमेक आहे. रिमेक म्हणजे आणि काय चेंज केलं रे, 2-3 गोष्टींना चेंज केलं तर पूर्णच्या पूर्ण स्टोरी थोडी चेंज होते. जे तुम्हाला दाखवायचं ते शेवटी, म्हणजे मला ॲक्च्युली मी मागच्या वीकमध्ये मी असं क्रांतीज्योती विद्यालय, काय तो एक होता ना नवीन आलेला, अजून कोणता काय म्हणता, सासूबाई काहीतरी टाईपचा, तोही चित्रपट ठीकठाक चाललेला. सुनबाई सासूबाई काहीतरी होता. अजून एक चित्रपट मराठी यावर्षी चांगला चाललेला, मग राजा शिवाजी आला, आणि तो आपला हा आला देऊळ बंटू. सगळे जबरदस्त चालले. मग काही काही नाही चालतात ती गोष्ट वेगळी आहे, पण बरेचसे यावर्षी चांगले रिस्पॉन्सवाले चित्रपट आहे. मी त्यात याला गिनायचो. आता मला नाही माहिती की ऑडियन्स, कारण खूप जणांनी तो कन्नडा मूवी पाहिला नसेल, पण जेव्हा तुम्ही बघाल, इवन तो ओरिजिनल जरी तुम्ही बघितला ना, तुम्ही एवढंच म्हणाल. आणि जर तो ओरिजिनल बघितला असेल तर गोष्टच वेगळी आहे की यार काय गरज होती याचं आहे. आणि इवन मी बॉलिवूडला पण हे म्हणतो आहे की काय गरज आहे त्या चित्रपटाचा रिमेक करायची. आणि हॉरर कॉमेडी वर्ड पण हॉरर वर्डच यूज करणं बावटपणा आहे या चित्रपटाविषयी. एनिवे, चला जे पण आहे, हां, कलाकारांचं काम उत्कृष्ट आहे यात वाद नाही. आणि इथं प्रश्न हा नाही की चित्रपट वाईट आहे का चांगला आहे, काम सगळ्यांनी छान केलेलं आहे. पण जे रायटिंग आहे, जे माहिती आहे यार ऑलमोस्ट की काय काय होईल, हा ज्यांनी अजिबात काहीच नाही बघितलेलं आहे, ज्यांच्यासाठी हा नवी स्टोरी आहे. पण मला या बाबतीत तरी डाऊट आहे की किती रिस्पॉन्स मिळेल, प्रतिसाद मिळेल. कारण मी, हां, बाकी मी हा जो पॉईंट आहे मी थोडा पुढे मांडतो. पहिले मी स्टोरी टेलिंग, डायरेक्शन याविषयी जर बोलायला गेलं, ठीक आहे, डायरेक्शन चांगलं आहे, ॲक्टिंग सगळ्यांनी सुंदर केली यात नो डाऊट. आणि माझा आक्षेप या गोष्टीवर नाहीच आहे की डायरेक्शन कसं आहे, की स्टोरी खराब आहे, की काय आहे, की प्रोडक्शन व्हॅल्यू कशी आहे. नाही, ते सगळं ओके आहे. पण तुमचा जो मेन पॉईंट आहे की तुम्ही या चित्रपटाविषयी जर काश मी आधीच ट्रेलर बघितलं असतं तर मला माहिती झालं असतं ना. हे इट्स लाईक स्कॅम हो गया यार मेरे साथ, असं एक झालं आहे. बाकी आता मी काय सांगू तुम्हाला, म्हणजे मला वाईट नाही वाटलं आहे, मला फक्त एक डिसअपॉइंटमेंट आहे की मी या चित्रपटाला एक मराठी फिल्म इंडस्ट्रीतला एक वेगळा काहीतरी एक, जसं आता बघा तुम्ही, देऊळ बंद 2 चांगला चालला आहे. ऑब्व्हियसली देऊळ बंद 1 जास्त बेटर होता माझ्या मते, आणि देऊळ बंद 3 चांगला असेल जास्त. पण देऊळ बंद 2 सगळे रेकॉर्ड तोडतो आहे, बरोबर आहे. पण शेवटी फ्रेश आहे ना यार, काही रिमेक वगैरे तर नाही आहे ना कमीत कमी. तर इवन क्रांतीज्योती जो चित्रपट आहे चांगला चालला तो, तसं म्हणायला गेलं तर. मागच्या वर्षी दशावतार होते, असे काही चित्रपट आहेत, काही हिस्टॉरिकल फिल्म वगैरे चांगले चालतात, जे स्वतः मराठी चित्रपट म्हणजे आहेत, जे ओरिजिनल आहे ना की रिमेक वगैरे. तर मलाही या चित्रपटाविषयी तोच वाटलेला की यार अशा टाईपचा काहीतरी हा चित्रपट आहे. बघतो तर यार हे, आणि ते मला ना सुरुवातीला असं जाणवलं नाही, म्हटलं यार काहीतरी बघितल्यासारखं वाटतंय मध्ये, नंतर एकदम इंडिकेटर लागलं की अरे हां यार. तर म्हणजे पहिले वाटले की थोडं चेंज असेल, माझाच काहीतरी गैरसमज आहे. आता बाकी आणि हां, हे मला अजिबात नाही आवडत की हे एक तऱ्हेने पुजाऱ्यांना वगैरे अंधश्रद्धाळू टाईपचं दाखवता. म्हणजे कधी कधी मी बघतो आहे बॉलिवूड तर आहेच गेलेली केस, सनातन
चा किती रिस्पेक्ट करतं बॉलिवूड सगळ्यांना माहिती आहे, अजिबात नाही करत. पण मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण काही काही गोष्टी खूप अतिशयोक्ती आजकाल दाखवायला गेले आहे, जे की मी शॉक्ड आहे की काय लेफ्ट इकोसिस्टीम काय मराठीमध्ये पण एवढी जास्त आली आहे की तुम्ही एखाद्या भक्तीला, म्हणजे मी काही सीन्सविषयी बोलतो, मी पूर्ण डिटेलने सांगत आहे, तुम्ही चित्रपट बघा. भक्ती असणं आणि अंधश्रद्धा असण्यामध्ये फरक आहे. तुम्ही भक्तीला काही डायलॉग्स तुमचे असे आहेत की तुम्ही भक्तीला इनडायरेक्टली अंधश्रद्धेत हे करताय आणि तुम्ही वाद घालवताय, वादाचा विषय तुम्ही तयार करताय, असं मला पर्टिक्युलरली वाटतं आहे. मी या चित्रपटाला रिमेक आहे तर म्हणजे मला नाही आवडत रेटिंग जास्त द्यायला, पण मेहनत आहे. डायरेक्टर, प्रोड्युसर, पैसा वगैरे लावला आहे, ॲक्टिंग सगळ्यांनी सुंदर केली, म्हणून मी या चित्रपटाला 2.5 रेटिंग देतो आहे यार मित्रांनो. मी खरं सांगतो, 5मधून 2.5 देताना पण मला म्हणजे ठीक आहे यार, मी खूप दिले असं वाटतं आहे. मान्य आहे की तुम्हाला कमी वाटेल, तुम्हाला वाटेल निगेटिव्हिटी करतो आहे, वाटू द्या यार. आता काय आहे, प्रत्येकाला खुश नाही करू शकत व्यक्ती. तुम्ही पूर्ण दुनियामध्ये सगळ्यांचंच जरी ऐकायचं ठरवलं ना, तरी तुम्ही कोणाला नाखुशच ठेवू शकाल. प्रत्येकाला नाही आपण समजवू शकत की मी करेक्ट आहे का नाही, आणि मला समजवायचं पण नाही आहे. ऑन सिरियस नोट, बघा हा चित्रपट, तुमची मर्जी. मी एवढंच सांगेल, तो ओरिजिनल नसेल बघितला तर हा बघा, पण मी एवढंच सांगेल की हा चित्रपट जर तुम्ही तो ओरिजिनल नसेल बघितला आणि नंतर बघाल, तरी तुम्ही म्हणाल की यार एवढं काय महत्त्व होतं किंवा एवढं काय यांना हे झालेलं की तुम्ही तो चित्रपट थिएटर म्हणजे रिमेक बनवला, का बनवला हेच तुम्ही विचाराल. कारण मला नाही वाटत की भले तुम्ही या चित्रपटाला अंजान आहे, कारण तुम्ही नाही बघितलेला आहे ना, मी ओरिजिनल बघितलं आहे, तर तुम्ही त्यातही तुम्ही म्हणाल की यार म्हणजे पण का, आय मीन कम ऑन, की का बनवलं असं तुम्ही विचाराल, हे मला वाटतं आहे. आणि मला कसं ना, मी जनरल असं पब्लिकला खूप जास्त तर येणे असं ओळखतो, सो मला असं फील होतं आहे. बाकी काम छान आहे, स्टोरीचं काय बोलू यार, स्टोरी तर यूज्ड आहे ऑलरेडी, पण ठीक आहे, स्टोरी टेलिंग छान आहे, डायरेक्शन नक्कीच अर्थातच चांगलं आहे. बाकी प्रोडक्शन व्हॅल्यू ठीकठाक आहे, प्रोडक्शन बजेट आहे वाटतो, पण बजेट चांगलं आहे, बनवलेलं आहे आणि चित्रपट बस. बाकी आणि सर्व कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहे यार, त्या बाबतीत काही हे नाही आहे, इश्यू नाही आहे. पण हां, आता मार्जिनली काही जण म्हणतील की नाही नाही पण तसाच सेम टू सेम नाही आहे असं तसं. यार म्हणायला बाबा, आता मला सांगा, अगर 2-3 समजा 2-2.25 तासाचा चित्रपट, ज्यात 10-15 मिनिट जर थोडा चेंज असेल, तर त्याला जर तुम्ही म्हणाल की नाही नाही वेगळं आहे, तर यार तुमच्यावर सोडतो ना मी. ऑनेस्टी सगळं काही असतं. 5मधून मी 2.5 देईल.